जिकडे तिकडे बातमी व्हायरल झाली, काका पुतण्याची भेट. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही बरं का, पहिल्यापासूनच. आता फक्त फॉर्मला आलंय विठ्ठल. आणि एखाद्या सगळ्या पक्षात काका पुतण्यात बघा तुम्ही, बारीक चिंतन करा, कीर्तन संपले. हे काका पुतण्याने महाराष्ट्राला फार पुकरून काढले. आणि काका मी तुम्हाला उद्या आलिंगन देतो. बातमी व्हायरल झाली, भगवान श्रीकृष्ण बसले होते मोबाईल खेळत. व्हॉट्सअप होतं त्यावेळेस. आता मोबाईलने माणसं हँग झाली, 24 तास त्याच्यात डोकं घालतात. माणसासाठी मोबाईल का मोबाईलसाठी माणूस हेच कळायला मार्ग नाही. मी म्हणतो जरूर वापरा, पण प्रमाण ठेवा. त्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे बघा, मागली एक बातमी ती आली होती की त्या गावामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान अख्ख्या गावातले मोबाईल बंद असतात आणि गावातला एकही टीव्ही चालू नसतो. शेतकऱ्याने शेतकऱ्याचा दहारा काढायचं काम करायचं, महिलांनी स्वयंपाक करायचा आणि 6 ते 8 मध्ये तरुण मुलांनी अभ्यास करायचा, असा त्या गावानं ग्रामसभेत ठराव केलाय. त्या गावचं नाव भारतात आदरानं घेतलं जातं. असे काहीतरी चांगले संकल्प गावाच्या पातळीवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तयार करा. नुसत्या राजकारण्याने काय हुक्त घेतलं ना, आमचा विकास करायचा आपली काय जबाबदारी आहे का नाही, हे प्रत्येकानं मनाव घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री आमदार खासदार गाव बदलू शकतात ना, गावातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपल्या गावचा विकास व्हावा, गावामध्ये चांगले नियम व्हावेत, गाव सुजलाम सुफलाम व्हावं. हे परिवर्तन प्रत्येकाच्या मनात व्हावं, यासाठी धर्म मंडप विठ्ठल. मला एकच सांगायचं, फक्त मोबाईलला काहीतरी प्रमाण ठेवा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं काहीतरी लिमिट ठेवा. 24 तास त्याच्यात डोकं घालून डोके हँग करू नका. भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी गेली की काका पुतण्याची भेट. देवाने बी मला फोन केला, इकडे काय आलंय म्हणले, हे खरं आहे म्हणले, आम्ही भेटणार रे उद्या. जिवंत राहायचं असेल तर काकाला आलिंगन देऊन जमणार. तो काकाच्या भाषेवर जाऊ नको, काका डेंजर आहे. मी हिकडलं सांगतोय बरं का, तर तुम्ही कुणीकडे जोडता हे तुमचं तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे. मी ओरिजिनलच धृतराष्ट्राचं आणि भीमाचं सांगतोय. आणि मग भीमाने देवाला सांगितलं, देवा हो तुम्ही देव आहेत पण मी बी भीम आहे, मरण पण शब्दात बदल होणार नाही. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. शब्द दिलाय म्हणले ना, असा शब्द खाली पडून देणार आहे का? शब्द खाली पडेन तर भीम कसला. आता हे चित्र माणूस होतं, ते काय कोणाला भेट होतं का काय तवा. कृष्णाला तरी थोडंफार ती बुजायचं, बाकीच्यांना हानीतच होतं. ती त्याच्या कोणी नादालाच लागत नव्हतं. अहो ते नुसता भीम म्हणलं तरी गचुर धरीत होता, त्याला दादा लावावं लागत होतं. भीम दादा, त्याला दादा म्हणलं तर ते थोडाफार असा गोड बोलायचा, नाही तर गचुर धरायचा डायरेक्ट. त्याला काय कोणाला मोजायची गरज होती, स्वयंभू होता, ताकद होती, रगीलपणा होता, काय कोणाला मोजायची काम आहे. वजनदार माणूस होता तो. हत्तीच्या शेपटाला धरण हत्ती वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता. हत्ती गेलता कुठं, सध्या सॅटेलाइट सोडतात का, हत्ती तिथे गेलता. काय ताकद असेल भीमात. भीमदादात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. ह्या आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. कलियुगातला भीम जेवायला बसला, जेवता जेवता आईला धावला, आईवर काय भाजी केली म्हणला, आणि काय तुझ्या हाताला चवण, काय तरा. 10,000चा किराणा महिन्याला जाळ करतोय, पण वरण पातळ केलं आणि भात कच्चा ठेवला आणि चपात्या जाड केल्या आणि भाजीला टेस्ट, आणि तुझ्या हाताला चव नाही, स्वयंपाक बनवायचा नाही, माझ्याशी गाठी. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं आहे वय, आणि मग मस्त आहे की. त्याला चौकात नेऊन हाणला पाहिजे. अरे आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की तुझी आईस्क्रीम होती, एवढा फरक म्हणल्यावर कशा भीमाला ताकती त्यानं. आईच्या हातचं सुद्धा पटलं पाहिजे ना. काय ताकद होती हनुमंतरांना राव. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होतं आपल्याला, याडीवाने कराय ना ग. ह्यो वाघ असा झाला ठप मारा. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली, हनुमंत
दाढीची जाळी जाग्या बुका केला दाढीचा पिटेच दाढी जाळे मिशे राहिले असते का धडाधडाच पेटल्या म्हण गंज पेटल्या उनी जाळलेली लंका गाव सुद्धा जाळलं म्हणे काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये एवढी ताकद का होती अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी अंजनी मातेच्या दुधात ताकद होती अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर दगड सुद्धा फुटत होता काय दूध वज्रशील असं त्याच्यामुळे हनुमंतराने किती मोठा पराक्रम करू दे आई मान्यच करत नव्हती प्रभू रामचंद्राने एक दिवशी अंजनी मातेला फोन केला आणि हनुमंतरांचं गुणगान काय म्हणले तुमची कुस पवित्र हनुमंतरांसारखा वाघ जन्माला आला म्हणजे काय झालं प्रभू नेमकं काय म्हणणं काहीच नाही म्हणले एवढी 18 पद्म वानरसेना गोळा केली राहून दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकली सगळ्याला सोबत घेऊन शितू बांधला फोन ठेवा म्हणले बघते पुढचं फोन कटवला हनुमंतराला बोलून घेतलं बाळा तू माझ्या दुधाचा अपमान केला हनुमंतरा म्हणले काय चुकलं बाबा रामासाठी मी माझं सर्वस्व दान दिलं रामाचा प्रभुचंद्रांचा फोन येऊन गेला त्यांनीच काय कान भरवलं का काय भाऊ पण त्यांनी तर चांगलं सांगितलं तो वानरशाना गोळा केली शितो तिकडे माझ्या दुधाचा अपमान जर करायचा असेल तर आईचं अंजनीचं नाव लावायचं आपण झालं काय प्रभू रामचंद्राने आत्ताच मला सांगितलं की वानरशाना गोळा केली मग शितू बांधला अरे अंजनी मातेचं दूध तू प्याला होता शितू बांधण्यासाठी तुला वानरसेनेची गरज काय तू एकट्यानं शितू बांधाय पाहिजे होता याला म्हणायचं माता एवढा पराक्रम केला म्हणते जमलं नाही अजून पुढचं वर्जन पाहिजे होतं सगळ्यांना काय गरज होती रे आईचं दूध प्यालाय तो एकट्याने शितू बांधाय पाहिजे होता किती विश्वास होता हनुमंतरांवर अंजनी मातेचा एवढा पराक्रम करून सुद्धा आईनं मान्य केलं नाही हे आताच्या अंजनीनं जरा ध्यानात ठेवा आताच्या आया 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 शेंबड बोरग आहे शेंबड डबर नक्ट आणि एकदम ओरिजिनल विठ्ठलासारखा कलर आणि नाकातला माल सगळ्या डिहरी सांडतो डिहरी चुळीत भातन दुधन सगळं कुत्र येतं तोंडात चाटून जातं तरी हाड म्हणत नाही तसल्या खैर्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बसलं या अगं काय चव आले तुझ्या वाघाला कुत्र तोंड चाटीत तर ते हाड म्हणे ना असा काय वाघ असतो का त्या आताची मात पहिलीतलं पोरगण गाण गाण शिव्या देत होतं शेजाऱ्याने सांगायला आईला पोराला शिकेव आता शिक पहिलीत गेले घाण घाण शिव्या देते आई म्हणजे ग बस लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या मोठा झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या काय मुलांकडून आदर्श घ्यायचा हो आईनं जर असं वागलं तर मुलांकडून अपेक्षा करण्यात काय चुक शुद्ध बिजा पोटी रसाळ घुमट एवढा पराक्रम केला तरी अंजनीने मान्य केला ना काय ताकद होते त्या हनुमंतरांना तशी ताकद होते भीमदादाला आणि भीमाने सांगितलं कृष्णाला तुम्ही ग बसा म्हणले ह्याला कुणाला आलिंगन द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे आमचं आम्ही घरगुती मॅटर आहे आमचं आम्ही मिटू तुम्हाला काय आमच्या घरच्या मॅटर मध्ये डोकं लावायचं काम आहे भीम कृष्णाला बोलायला लागला कृष्ण म्हणजे अरे तुला आता घरचा मॅटर दिसला का म्हणजे गोलाल बडल्याच्या पुढं इतक्या दिवस तर हात जोडीत होता आमचं काम करा ना आमचं काम करा ना आता 5 वर्षांनीच भेटायचं याच्यावर एक काय बघू आम्ही बी पुढच्या 5 वर्षाला बघ येडेवणी करू नको भीमा तुझ्या घरचा मॅटर म्हणजे तुला आणि तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं 18 दिवस युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला मी होतो म्हणून तुझा भाव अर्जुन वाचला तेव्हा काय आमच्या घरचा मॅटर होता का अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना अरे मी राजा कुठला होतो आणि राहिला कुठं होतो द्वारकेचा राम अरे भीमा तुला कळतंय का माऊलीने काय प्रमाण सांगितलंय द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा हे तर थांबायचं मी राजा कुठला द्वारकेचा राहिला कुठं पांडवा घरी का तुमच्या घरचं मिटवायसाठीच ना आणि आता सांगतो का घरच्या मॅटर मध्ये डोकं लावू नको बघ तुला जसं करायचं असेल तसं जेव्हा देवाने बी भीमाला झाडलाय बरोबर मग नेमकं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं नाही आलिंगन देऊ नको पण शब्द गेलाय मग एक काम कर आलिंगन देण्याच्या अगोदर 1 मिनिटाचा वेळ मला ते ठरलं देवाने लोखंडाचा भीमाच्या आकाराचा पुतळा बनवून घेतला आणि दुसऱ्या दिवशी धृतराष्ट्राने केलं सुरू भीमा ए राजा तू म्हणला होता ना काल आलिंगन देतो
बघा बरं का भाषा किती गोड आहे, म्हणजे शेवटपर्यंत पुढचा गाफीलच राहायला पाहिजे, त्याला कळलंच नाही पाहिजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे बा नेमकं. बेंबी उठला, देवाने खुनीला ग बस मेले मरचिन, तुझा दुसरा नंबर आहे. मग पाहिला कोणाचा, लोखंडाचा पुतळा म्हणजे साडका पुढं, लोखंडाचा पुतळा पुढं सरकवला, भीमा म्हणून आलिंगन दिलं त्या लोखंडाच्या पुतळा. धृतराष्ट्र 100 मुलं मारली होती, काय कमी राग असेल का. आणि शेवटचा प्रिय पुत्र जो होता का धृतराष्ट्र, ह्यानेच हाणला होता बरं का गदेने भीमाने, त्याच्यामुळे त्याला गोड बोलून जवळ बोल. भीमा म्हणून जीच आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जाग्यावर बुका केला. भीमानं तोच बुका घेतला आणि कपाळाला लावला. मेलो रे, मला नको रे, मला आलिंगन नको, काका नको, काकी नको, मला पहिलं घरी जाऊन द्या. निघूनच गेलो. आणि मग भीमाने विचार केला, जर देवाने आपल्यासोबत मीटिंग केली नसती, जर पुतळा बनवला नसता आणि त्याच्या जागेवर जर मी गेलो असतो तर जिवंत राहिलो. आता हे सुद्धा आलिंगनच आहे. हे आलिंगनात प्रेम आहे का, कशाचं प्रेम आहे राव, कपट आहे नाही, द्वेष आहे, तिरस्कार आहे. हे झालं द्वेषाचं आलिंगन. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलंय. और शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते, कुणाला, छत्रपती शिवाजी राजे या. खूप दिवसाची इच्छा होती, लांबून आलोय तुम्हाला भेटायला विजापूरवरून. जरा बसून तह करू म्हणले, वाटाघाटी स्वराज्याच्या, लई कमी वयात प्रगती करायचं चालले, मनात म्हणत होतं या जरा. अन भाषण राजे आओ राजे, हात पुढे केला. दिसायला आलिंगनच आहे का नाही, पण प्रेम आहे का. पण आलिंगन देणारा कसा होता, आशा वाघिनीचा तो छावा. टाळी 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 हा. आशा वाघिनीचा तो छावा, आशा वाघिनीचा तो छावा, आणि मन्नत काठे जावा, डोक्यात तुम्ही मी खावा. बेटीचा धाडला सांगावा. फलाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्यामेना उभारला. जाग्यावर नाका, जाग्यावर नक्षीदार श्यामियाला धन दौलत डुलत आला. सयदंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीव माला. पण आलिंगन देणारा तुकोबारायांचा शिष्य, जगदंबेचा भक्त आणि भगव्या झेंड्याचा शिपाई. राजांनी खानाला आलिंगन दिलं, खानानं दगा केला. खानदार मान मान्याला, कटरीचा वार दंड केला. चिलकत होत अंगाला, खानाद्वार बघा केला. खान गडबडला, राजे सावध झाले. बघ नकाचा मार केला, पोटामध्ये बीचा कुठं झाला. तर तर भाले पोटाला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खानाचा कार्यक्रमच केला, तो बी दिवसा. त्याला मारलं हे मला सांगायचं नाही, मला गाभा महत्वाचा आहे, फक्त आलिंगन हा या शब्दाचा. दिसायला वरवर आलिंगनच आहे हो. प्रेम आहे का, द्वेष, हे झालं द्वेषाचं आलिंगन. पण जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगात जे आलिंगन सांगतात ते प्रेमाचं आलिंगन आहे. संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं, त्याच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते, अभंगाच्या पहिल्या आलिंगन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे,
सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो संतांनी जर आलिंगन दिलं तर. हे ऐकायला सोपं आहे, संतांनी आलिंगन दिलं मोक्ष. संत काय कोणाला बी आलिंगन देतील का? मुळात संत भेटच होत नाही. बहु अवघड आहे संत भेट. चलता चलता भेट होती काय संताची. बहु अवघड आहे संत भेटी. हा सप्त्याला चांगले कलाकार लवकर भेटत नाहीत. महाराज भेटाना, सौजन्यवाले काय काय गावाला भेटाना, संत भेटी एवढी सोपी गोष्ट लय अवघड विषय होतच नाही काय. होते हो परी जग जेटी करू नाकी. देवानं कृपा केलीत. आणि दुसरा मुद्दा काय, एक तर भेटतच नाहीत. दुसरा मुद्दा संतांची भेट झाली. हे संत हेच लवकर आपल्यासारख्या सामान्य जीवाला कळत नाही. कारण त्यांच्या काय खिशाला बिल्ला नसतो, त्यांच्या गाडीला पाठी नसते. अध्यक्ष हॅलो भलतं काय काय टाकतात कंसात. त्यांच्या संग शिष्याच्या मेळा नसतो. बाबा आहेत हे बरं का जप. तसलं बी काय नाही त्यांचं. एकला चिरळ अलौकिक नोहावे लोकांप्रती. ज्ञान वगैरे सांगतात मी जगापेक्षा वेगळा असं संत दाखवत नाही. सर्वसामान्यासारखंच राहतात पण संत नव्हते जगा. त्या माणसातच राहतात पण माणसासारखे नसतात. पण माणसाला ते लवकर लक्षात येत नाही. एक तर भेटतच नाहीत. दुसरी गोष्ट संत हे लवकर लक्षात येत नाही. आलं लक्षात ते आलिंगन देत नाहीत. आणि दिला आलिंगन मग काय ते तर चरणात आहे ना, मोक्ष सायुज्यता जोडे. वाल्मिक ऋषींच्या अगोदरचं जीवन आपल्या सगळ्यांना माहित आहे ना. या कथा ऐकूनच लहानाचं मोठं झालंय आपण. वाल्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला आलिंगन गडे. दुसरं काय तवा नारदजीने दिलेलं आलिंगन. नाही तर वाल्या कुळीचं जीवन असं आहे की त्यांची बायको सुद्धा त्यांना वाल्मिकराव म्हणत नव्हती. आताचे बी नाहीत म्हणा. जुन्या जाणकार आणि हिंदू धर्म संस्कृती मर्यादा राखून ज्या मावल्या आहेत ना, ते डायरेक्ट मालकाचं नाव घेत नाही. ओखण्यात नाव घेताना सुद्धा ते म्हणतात रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून राव म्हणते ते. आता राव गेलं फक्त नाव आहे. आणि त्या नावाला बी भाव नाही. खेड्यापाड्यात तरी टिकू नये. शहरात आर तुरे. अरे बंटी बंटी तेव काय नौकर रे का सालगडी का. नाही तुम्ही लय बायकोनी नवऱ्याला आर तुरलं बोललं म्हणजे तुम्ही लय स्टँडर्ड दिसता का काय. तुम्ही लय हाय फाय एज्युकेटेड धर्म मातेत घातला म्हणजे तुम्ही हुशार आहेत का काय. मर्यादा नावाची गोष्ट आहे का नाही. भिकार भाजण्यावानी काहीतरी करायचं. कोणी कोणाचे कपडे घालायचे बोंबलेत फिरायचं. काय धर्माचार राहिला हो. हे खेड्यापाड्या तरी धर्म टिकून आहे. खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता माऊल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. कुंकू पदर भारतीय संस्कृतीला शोभलाशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटतं थोडं महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे. त्या पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदाशी भरती राव. अरे कोण कोणाचे कपडे घालते तीच कळा ना. परवा पुण्यात कीर्तन होतं. पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारकं पोरग त्याच्या वडिलाच्या मांडीवर बसलं होतं. मोठमोठ्याने रडत होतं. मला त्याला उठून घेऊन घरी जा किंवा त्याच्या मम्मीकडे द्या. ती कीर्तन लय विक्षेप करायला लागले. ती कंट्रोलच्या बाहेर जायला लागली. त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना. ते मला मीच मम्मी या. जीन पॅन्ट टी शर्ट होती, बॉबकट होता, गॉगल होता, हेडफोन होता. आता मला काय माहिती मम्मी का पापा आहे बाबा. तुम्हाला तुमची कपडे पुराण आहेत का. तुम्ही पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बाबा. मग काहीतरी असला वावळटपणा करायचा. लोकांना तिले स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाले तर काही करायचं.
वाल्मिक ऋषींची बायको सुद्धा वाल्मिक जी असं म्हणत नव्हती, कारण ते जे कृत्यच तसं होतं, ते सुद्धा वाल्याच म्हणायची. आणि नारदजींची भेट, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. एकच वाक्य एकच शब्द, एक वाक्य सांगा चित्ताने ऐका. काय काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज कीर्तन जास्त वेळ करा. तुम्हाला काय लय कीर्तन केलं म्हणजे तुम्ही बदलणार आहेत का? नाही 10चं तुम्हाला 11 केलं म्हणजे तुम्ही लय ही होणार आहेत का? काहीच होत नाही. एक वाक्य सांगतो, कीर्तन 2 तासाच्या कीर्तनानं माणसं कधीच बदलत नाही. कीर्तनात माणसं बदला एक शब्द सुद्धा खूप झाला. ज्याला बदलायचं ना त्याला एक शब्द लय झाला. एक वाक्य अशा बंदुकीच्या गोळीवानी चाटून गेलं पाहिजे, ते मनाला लागलं पाहिजे, डोक्याला नाही. मनाला लागलं ना तो सुद्धा म्हणला पाहिजे बास आतापासून चेंजच्या आयुष्यात. तर बदल. अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलूच शकत नाही. हे अख्खं कीर्तन फक्त तुम्ही थांबाव म्हणू नयेत. माणसं बदलाले एक शब्द लय झाला. विडल एक वाक्य टाकलं नाराज. अरे तू पाप करतो, तुझ्या पापात कोण दुसरं भागीदार आहे? तेव्हा मला अख्खं कुटुंब आहे. बिघडला काय? अख्खं कुटुंब जा इचरून ये. घरच्याने लांबूनच हात झटकलं. तू माणसं मारितो तुझं तू बघ म्हणले, आम्हाला जगू दे सुखाने. उगं बापाने दिलं म्हणून तुझ्या संग नांदायचं आलं नाही तर काही संसार करायच्या मापात आहे काय? तुम्ही जावा बायकोने बी बोला बोली सुरू केली. वाल्मिक म्हणले अर टचा रडले राहू ते. म्हणले बस विषय संपल्या जमाय. आता एकच वाक्य, आपुली आपण करा सोडून, बाकीच्यांचं सोडून द्या म्हणले. माझ्यासाठी काहीच नाही म्हणले, रामनामाचं चिंतन कर. नारदजीने त्याला आलिंगन दिलं. आता परिवर्तन आहे का? परत वाल्या राहिला नाही. आता वाल्या म्हणले हाणतात आपल्याला. वाल्मिक ऋषी आलिंगने संताच्या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काया दिव्यमय झाली. वाल्मिक ऋषी तेवढ्यावर थांबलं नाही वातावरण. महर्षी वाल्मिक पुढचं प्रमोशन, त्याच्या पुढचं प्रमोशन आद्य कवी महर्षी वाल्मिक, आणि त्याच्या पुढचं प्रमोशन राम जन्माला याच्या अगोदर 1000 वर्ष रामायण लिहिलं. केले रामायण रामादी. राम जन्माला याच्या आधी रामायण लिहिलं म्हण. काय कमी प्रमोशन आहे का काय? कशात परिवर्तन? एकच शब्द देणं ठेवायचा फक्त, आलिंगन. नारद मुनींसारख्या ऋषींनी संतांनी आलिंगन दिलं. आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. का? संतांनी आलिंगन तर जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून नाथ महाराज म्हणले माझं वाटत तसे आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. 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 दान सोडावे बसणारी म्हणते हे का धावते व एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही भाऊ, याला लय घासावे लागते का? हे गायन वादन एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली काय कांचा 6 लागा नाही आणि 10 बसा नाही त्यांचा. बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले. हो तुझ्या नादने माझं विसरलं, पण तो नाही मेळ खाल्ला बाळा. तो पकवाल्याची शाही पाडली, पिठेचा भाता पडला, येण्याच्या खुट्या उपसल्या, टाळ वाजवाय दिला तर टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्यास. तू फक्त पंक्ती जोडू शकतो, हे बाकीचे तर्रे बस किंवात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. गायन वादन ताल लय हे रक्तात असावं. काम म्हणणे येते पाहिजे जातीचे
जातीच्या या शब्दाचा अर्थ त्या गुणाचे असा घ्यायचा बरं का. इथं जात हा शब्द नाही, ओपन ओबीसी एनटी एससी हे तसलं नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे म्हणजे रक्तात त्याच्या नैसर्गिक गुण पाहिजे, तो खानदानी वारकरी पाहिजे, तर त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, कुणाचंही काम नाही. आणि मग लीलराव रामायण त्यांनी का आलिंगनगडे पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या बरं का. महिला मंडळ रोज, आणि सकाळी 7ला पोळ्या तयार असायच्या. मग गिरजा माता झोपेतून कधी उठत असत्या. आता सणाला सुद्धा पोळ्या होत नाहीत काय कांच्या घरी. सण येतात सण निघून जातात. सण झाल्यावर म्हणतात का सण गेला नाही तो घालिवला. सण सुद्धा लाजला तुला की नको बहीची गाठ घ्यायला. तो पाहुणचार न घेताच निघून गेला. सणाचं महत्व पावित्र्य जपलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये. सणाला सुद्धा पोळ्या व्हायना म्हणा, कटाळाच तेवढा. काय पोळ्या होत्या राव गिरजा मातेच्या. पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणी टाकल्या त्याने समर्पण केलं पाहिजे तर पोळी. आताच्या पोळ्या, आमचे एक मित्र आहे का गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही. अरे काय लबरची का काय लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. नेमका कोणचा भात खावा बुवा. लाडू फोडायला अक्षरशः दिवाळीला आम्ही 2-3 ठिकाणी हातोडा नेला होता. ते हातोड्याने लाडू फोडायचा. असा लाडू फेकून हाणला तर कोच पडत होती, डोकं फुटत होतं. पण लाडू अरे लाडू का लाड्या बन नेमका काय लाडून काय. शिरा कशाला म्हणायचं. तोंडात टाकला की जेव्हा आज शिरतो त्याला म्हणायचं शिरा. पण काय काय माता मावल्याने शिरा केल्याच्या नंतर जर ते वरची काढला तर इस्क्रूच्या विन्यावाला स्क्रूड्रायव्हरने खाली वाढावं लागतो. अरे काय शिरा काय तरा. लोक म्हणतात सप्त्यातला भात बारा पण याचा नको रे शिरा. काय स्वयंपाकाचं लय अवघड. एक सांगा, चांगला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. हे तुम्हाला मान्यच करावं लागतं. काय काय माता मावल्या पाण्याला फोडणी देतात, पण अशी आमटी होती माणूस चुरू चुरू हाणते. काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहणार. त्याला अन्नपूर्णा मातेची कृपा आहे. आणि ती एक प्रकारची कला आहे बरं का. त्याला एक नाव आहे पाककला. ती सुद्धा कला आहे. ती कोणाचं एक काम नाही. चांगलं काय काय कमी वेळात स्वयंपाक करतात. काय काय ना दिवस संपला तरी दिवस मावळा त्या पोळ्या बनवतात. आणि आदल्या दिवशी पुरण टाकलेलं असतं म्हणजे मग अरे नेमका नसत्या पोळ्यात का बैल पोळा आहे भाऊ. काहीच कळाय मार्ग नाही म्हण. जुन्या माता. आणि एक वाक्य सांगा, आता आमच्या अगोदरची जी पिढी का आमच्या आईंची वडिलांची जुनी माणसं समोर दिसते. ही शेवटची पिढी आली. ही झटपट स्वयंपाक, त्याच्यात नाविन्य, तरबेजपणा, सणांचं आधी सगळं नियोजन. आमच्या पुढच्या काळात आपल्या सगळं बिघडल्यातच जमाय. नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय सध्या जवळपास संपलेलाच आलेला आहे. त्यांना स्वयंपाकच येत नाही, कारण शिक्षणासाठी बाहेर येत. तिकडं मेस आहे. सुट्टीला आल्या तर आईचा लाड मारण्याचा आई किचन खोलीत येऊन देत नाही. लग्न झाल्यावर का आई नसती, सासू जाळंधूर संगच. एका पुरीचं झालं लग्न, सासूवाले सुनबाई तुला पुरणपोळ्या करायच्यात असं नाही. त्याने यूट्यूबवरून पोळ्याची लिस्ट गोळा केली आणि निम्मा स्वयंपाक तयार झाला ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या ह्यांचाच अंदाज नाही, पण म्हणले आमटे झणझणीत झाले पाहिजेत. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं. माणसाकडे 10 म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलरवरच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, माझी शिवरात्र आहे म्हणली. अरे नवरात्रात कुठं शिवरात्र असते होय. पण ती म्हणली उपाशी मरण पण ही जी आमटी खाणार नाही. जागेवर माणूस जाईन असली मिरच्याची आमटी खाल्या. पण नवरा नुसता उड्यात हाणायचा. बायकोनं भाजी केली. त्याने टेटस सुद्धा ठेवला भाजीचा, मेड इन बायको. काय टेटस ठेवतात म्हणे गिन्यान गेलेला. आता बायकोने आमटी केली ती टेटसला इतकं खुश झालं ती. आई म्हणली अरे नकोला का आमटी खावलंय तिखट आहे, जाचीन तू. हे मला माझ्या बायकोचं तुला कौतुक वाटत नाही, तू जळती त्याच्यावर, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. डॉक्टर सुद्धा कळणार नाही तुला नेमक्या किती गोळ्या आणि कोणत्या गोळ्या द्यावा. इतकं तुझं पोट जागेवर जात असतं. पहिलाच घास खाला आणि कानातनं दुरण डोळ्यातून गळा 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 पाण्याच्या दाराच्या धारा.
त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त नाही म्हणलं नाही ना भाजी जगातच एक नंबर डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असरू देऊ का अजून थोडी वाजे नको मला हेच आनंद लय झाला मरण मानला मी आता काय स्वयंपाकन काय तारा नवीन मुलींचा विषय संपल्यात जमाई साहेब काय स्वयंपाक होता राव गिरजा मातेचा सातलं तर पोळ्या तयार आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घराचा एक बालक तिथून राहिला होता त्याचं नाव गावबा आलिंगन दिल्यावर काय होतं हे रिझल्ट आपल्याला बघायचं बरं का त्याच्यासाठी हे उदाहरण सांगतोय गावबा अत्यंत निरक्षर सामान्य घरचा बालक फक्त पोळ्या आहेत ना मग चला नाथबाबांच्या घरी पोळ्या खायचा आणि दुसरं एक पात्र होतं नाथ महाराजांच्या घरात त्यांचा मुलगाच हरी पंडित 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या उलटी पाठ होती त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता हा ज्ञान किती ह्याला किंमत आहे तुम्ही नम्र किती आहेत ह्याला किंमत आहे लोक म्हणते शिकला तेव टिकला चूक जे वाकला तेवढच टिकला वाकायला तुम्हाला एक सांगा ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचंय ना त्याने काम कमी करा फक्त वाकाय शिका कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही हा जास्त काम केल्या उलट लवकर पडत हे ध्यानात काम मापात चढून द्यायची फक्त गोड बोलत राहायचं जे हरीच्या भारी माणूस आहे चालता चालता खांद्या हात टाकायचा कुठे चहाच्या टेपरीत बसायचं अरे इतका मोठा माणूस काय राव सामान्य लोकांना तेवढंच पाहिजे त्यांच्यासारखंच राहायचं वाकून बंद करा नम्र झाला भूता तिने कोंडिले महापुरे जाडे जाते ते लवाळे वाजत वाकायला शिका तो कोबरने आणखी एक प्रमाण देवा देगा देवा मुंगे साखरेचा रवा मुंगीहून साखर खायच्या 2-4 मुंग्या एकत्र बसल्या एक मुंगी म्हणली माझं स्वप्न आहे मला दिल्लीला जायचंय दुसऱ्या मुंगीने सनकून कानाखाली टाकली गप बस म्हणली काही बोलू नको उच्चारली लावले टाळ्याला तू मुंबईला नाही का आम्ही येडेत का झपकीनच म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला अगं तुझी चाल किती तुझं पाऊल किती तुझं डोकं किती तुझ्या डोक्यात मेंदू किती मुंगी किती बारीक आहे बा तुझं डोळं केवढीस आहे तुझं कान केवढ अरे तुझी हाईच केवढीशी तू निघाले थोवाडी घेऊन दिल्लीला कानाखाली टाकीन जेव्हा दुसऱ्या मुंगीने दम टाकलाय ती मुंगी म्हणली मी दिल्लीला जाणार तिची इच्छाशक्ती प्रबळ होती हो जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली आष्टी धोतर जोडा गावातून मुंगी दिल्लीला गेली का नाही का जे दिल्लीला चालले त्या खिश्या जाऊन बसते तिथं गेल्या त्या मुंगीने आष्टीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला तर तिने लय हाणलं होतं ना ह्या मुंगीला गे म्हणली पुरावा न्यू पार्लमेंट दिल्ली लालमल चांदणी चौक सगळे पर्यटन स्थळ दिल्लीतल्या दाखल गावातल्या मुंगीला चक्कर आली हो ती म्हणली होय ग कस काय गेले ग दिल्लीला आता हेला बिला वाटायला लागलं ना मी कधी जाईल तिकडून ते शायनिंग घालायची ग बसती एवढं सोपं नाही अरे तो केलंच काय नाही ना ते काय बोलायच्या गोष्टीत का काय अवघड विषय तो आपण म्हणले केली कस काय गेली म्हणजे जेवून दिल्लीला चालल्या त्याच्या खिश्या जाऊन बसले पहिली गोष्ट मुंगीत दिल्लीला का गेली तर ती लहान झाली दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळते का बघा जरा आणखी ह्याच्या पुढचं जरा तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय लहान आहेत ना त्यांच्यापेक्षा लहान व्हायचं तुका म्हणे जाणं व्हावे लहाना उनीला ज्ञानोबऱ्यांची गोळी बघा मनोनी थोरपण पर्रा सांडी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जे जगात हा कुठे होई जे ते जवळ की माझी जो जगाला नम्र आहे ना देव म्हणजे माझ्या चरणाजवळ त्याला जागा आहे नम्रता महत्वाची ते हरिपंडित रगेल वाक्यातच नव्हतं ते गावबा नम्र हरिपंडित एक दिवशी मला नाथ बाबा रामायण कोण लिहिणार आता बाबांचं वय झालं कोण लिहिणार रामायण त्याला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण आहे बऱ्याच जणांना असं वाटतं
आपण नाही केले होत असतं काय तेव्हा. तू घबरे लई पडलं ते उताडा आला इथं. म्हातारी बी म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईन, तू जा. तोच पप्याचं बिस्किट खातीन मी गेल्यावर कसं होईल. गावात बी मी गेल्या गावचा विकास कोण करीन. लई पडल्या त्याला का लोक तुझी वाट बघू नये पण तू जायचं नाव काढीना. मीन फिन तसलं काही चलत नाही इथं. माझ्याशिवाय तुझ्याशिवाय नाही, तुझ्याशिवाय चालणार रे. पण तुला तसं वाटतंय माझ्याशिवाय कोण लिहिन रामायण. नाथ महाराज म्हणले थांबा माझा गावबा लिहिन म्हणले रामायण, तुम्ही का टेन्शन. गावबा तेव कुठं लिहित असतो, तेव तर भोळा आहे म्हणले. असू दे भोळा, भोळा असाव पण गाबुळा नसाव. बोहाळा परवडन पण गाबुळा नाही. गाबुळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा, सगळ्यात भयानक जात. निवळ मूर्ख परवडला किंवा अतिविद्वान परवडला, पण मधली माणसं असतात ना ती भयानक असतात. मूर्खाला भांडणं करायचं कळत नाही, विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कुणाला ज्याला थोडं कळतं ना त्याची असं वळवळ करतं. 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करतात, कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरोमड्याव करू का. तू तर निमा अर्धा उघडा झाला, आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवता, म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. तो कोबरा नाही विमानाला, तर विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात. जसंच तसंच. एक मला हरिपटात काय तुझ्या आज्याचं चरित्र आहे, हरिपटात काय लागला का तुला. फक्त आमचा धर्म आमचा संप्रदाय खपल्या काढाय. तुझ्याकडे धर्म काही तर बाकीच्या धर्माच्या लाग बरं ना आधी. हो का आम्ही सहानुभूतीन म्हणतो जाऊन द्या चलून द्या जाऊन द्या, मग उठसूट तुम्हाला हिंदू धर्मावर टीका. अरे तो कोबरा आहे वैकुंठाला गेलेत, नांदुरकीचं झाड सांगता येईल. तुकाराम बीजेच्या दिवशी झाडाचा पाला हलत नाही, झाड हलते. ते सुद्धा साक्ष देते की तुकोबरे वैकुंठाला चालले. आणि पुढचा ऐका, आळंदीवरून ज्ञानोबऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबऱ्याच्या मंदिराला कळस हलतो. ही संतांची ताकद आहे. आणि विश्वास नसल कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनलने चित्रीकरण केले, त्यांचे सोशल मीडिया सगळीकडे व्हिडिओ येत असतात. कळस हलतोय, माऊली निघाले की समाधीतून लहरी बाहेर पडतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. कळस सांगतोय की ज्ञानोबा खरंच समाधीतून पंढरपूरला निघाले. तू काय लागला आमच्या टीका करायला. 2-4 पुस्तक वाचून तुमचा अध्यक्ष झाला का तू आमचा. तू प्रश्न विचारांना तुझे काय नोकर आहेत का, तुझ्या प्रश्नाचे उत्तर त्याला बांधिलेत का आम्ही. यानंतर वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा गोपाळ पावे हाय. भयानक माणसे अर्धवट ज्ञान धोकादायक असतं. म्हणले गाव भोळा असू दे, भोळा भोळा असाव पण गाबोळा नसाव. तुका म्हणे भोळा जाणे कळी हो काळाला जिंकतात ते भोळे तरी कस काय म्हणायचे. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. आणि एक वाक्य सांगतो थांब. देव हा भोळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती अभिमानियाची गर्भ अभिमानियाची गर्भ अभिमानी गर्भ हरी भूमी गाता हर पदी जगता हरी गाता हर पदी जगता अभिमानियाची गर्भ अभिमानियाची गर्भ अभिमानियाची गर्भ हर पदी जगता हरी भूमी गाता हर पदी जगता हरी गाता हर पदी जगता हरी गाता हर पदी जगता. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. देव हा भोळ्याला भेटत असतो. लय चॅप्टर माणसाचं बी परमार्थात काम नाही. चॅप्टर माणसं तर्कवन असतात. असंच का तसंच. पुस्तक लिही, संशोधन कर, नासा फेसात जा तिकडं अमेरिकेत, पण आम्हाला येडेवणी करू नको. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय. हा देव चॅप्टर माणसाला नाही भेटू शकत, भोळ्यालाच भेटतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविक. त्या नाथ बाबाने गावबाला जवळ बोलवलं आणि त्याला आलिंगन दिलं. आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. त्या गावबाची काया दिव्यमय झाले. गावबानं रामायण लिहिलं. नाथ महाराजांनी इतक्याच पॉवरफुल भाषेत रामाने आतापर्यंत कळालं नाही आपल्याला.
की नाथबाबांचं कुठं संपलंय आणि गावबाचं कुठं सुरू झालंय. कोण दाखवून देऊ शकतं का? आजही कळतच नाही. फक्त एवढंच माहिती की उत्तराखंड गाव बांधलेले, पण त्यांचं नेमकं कुठं संपलं आणि ह्यांचं कुठं सुरू झालं हेच लक्षात येत नाही. कोणत्याही शास्त्र सरकारला विचारा का नाथ महाराजांनी इतकीच पावर त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली. आणि आजही पैठणला जा, नाथबाबांच्या मंदिरा शेजारी त्या गावबाचं मंदिर आहे. अरे संतांनी आलिंगन दिलं तर त्या गावबाचं मंदिर झालं. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्या वा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं, गुलाबाच्या फुलावानी दिसायला लागली. आता पार सूर्य फुलावानी माना टाकल्या होत्या काही काही सुरुवातीला. प्रसन्न झाले माणसं, टाळ्या वाजल्या, प्रसन्नता होते. प्रेशर पॉईंट तसे दबले की आतूनच आध्यात्मिक कारण, वैज्ञानिक कारण, शास्त्रीय कारण, सगळ्या दृष्टीनं टाळ्या वाजवून आरोग्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. रोज टाळ्या वाजवा, आरोग्य सुद्धा निरोगी राहत. आणि हे जे कार्य, हे धर्म कार्यातल्या टाळ्या आरोग्यही देतात आणि पुण्यही देतात. हे जे करायचं धर्म कार्य असावा तो धर्म, मग असा हो जाते वर्म. धर्माच्या बाबतीमध्ये तरुण मुलांनी मुली 2 वाक्य चित्त नाही का, शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंवा ते भारतासारखी संस्कृती, शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही, पण भारत माते की आई मानतो आपण. या देशाला हे पवित्र विचार. सैन्य चीनकडून शिकावं, त्याचं नियोजन बरं का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबिया, संस्कृती भारत. भारतासारखी संस्कृती नाही. पवित्र ते कुळ, हा देश पवित्र आहे. या देशातलं प्रत्येक कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ. पवित्र भारत देशातले आपण माणसं आहे. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. भारतात सगळ्यात पॉवरफुल राज्य महाराष्ट्र बरं का. आचार विचार पैसा, लय पैसा आहे महाराष्ट्रात. एकट्या मुंबईत काय कमी माल आहे का? आम्ही दुबईला गेलतो कीर्तनाला मागच्या जानेवारीमध्ये. दुबईमधल्या लोकांनी सांगितलं म्हणजे दुबईपेक्षा मुंबईत पैसा जास्त आहे. म्हणून आमच्यापर्यंत कसं कधी आहे ना, म्हणजे राजकीय लोकांनी दाबलाय. आणि ही दाबादाबी करण्यासाठी त्यांचा जन्म झालाय. आपण फक्त बिड्या ओढणे, बोर्ड ठोकणे, टेटस ठेवणे, बिस्लरी, गाद्या, खुर्च्या एवढ्याच कामासाठी आपला फक्त वापर आहे. बाकी आपल्यापर्यंत रुपया सुद्धा हे येऊन देत नाहीत. फक्त माल ह्यांनी दाबायचा आणि आपण चाकरी करायची, ह्याच्यासाठी आपला जन्म आहे का? जरा स्वाभिमानानं जगा. भारत देशाचं नाक महाराष्ट्र. महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. मला छत्रपतींपेक्षा जिजाऊ मातेचं विशेष वाटतं. कारण स्वराज्य निर्माण व्हावं ही इच्छा छत्रपतींची नाही. इतिहास नीट वाचा. हिंदवी स्वराज्य व्हावं ही इच्छा जिजाऊ मातेची आहे. आणि आईचं स्वप्न छत्रपतीनं पूर्ण केलंय. फक्त आईच्या शब्द, आईची स्वप्नपूर्ती राजांनी केली. स्वराज्य निर्माण व्हावं, रेतेचं गोरगरिबाचं कल्याणकारी राज्य निर्माण व्हावं हे स्वप्न कोणाचं आहे? जिजाऊ मातेचं आहे. इतकी माता पवित्र आहे. काय विचार असतील त्या काळामध्ये. आणि संस्कार तसे घडवले, त्या दिशेनं मायबाप रत्न घडवलं. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हने सुंदर शिवाजी राजा. 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 माझी जाऊने ताली ताली हातात बारीक. ताली 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 हा बसले.
शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी, आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी. छत्रपतींच्या एका तलवारीचं नाव आहे तुळजा, एकीचं नाव जगदंबा, एकीचं नाव भवानी. राजे आनंदात असू नाही तर दुःखात असू त्यांच्या मुखात एक शब्द नेहमी असायचा, जगदंबा. कुलदैवत आहे ना खंडोबा महाराज, तुळजा भवानी. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण करण्याची ताकद प्रेरणा तुळजा भवानी माझ्या छत्रपतींना दिली. त्याच्यामुळे कशी होती तलवार? थप 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 चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. ताली वाजवा, ताली ताली सगळे. कशी होती तलवार? भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने पिणाली. मग शाहिस्त खान मनाला दिली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्त खान वस्तीला तो आला, शिवाजीला आजमा वयास शत्रूला. शाहिस्ताच्या घरात शिवा रात्री शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. गेला शाहिस्त्यावर त्याची तुटली बोटेच्या, तलवार चमके शिवबाची.